कारंजा नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा फरीदा बानो हाजी मोहम्मद शफी पुंजानी यांचा पदग्रहण सोहळा व नवनिर्वाचित 31 नगरसेवक नगरसेविकांचा सत्कार नगर परिषद कार्यालय परिसरात उत्साहात पार पडला। कार्यक्रमास नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती। पदग्रहणानंतर बोलताना नगराध्यक्षा फरीदा बानो पुंजानी यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचं सांगितलं। पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य आणि अन्य मूलभूत सुविधांना प्राधान्य देत पारदर्शक, लोकाभिमुख व सर्वसमावेशक कारभार करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीनचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी मोहम्मद युसुफ पुंजानी होते। त्यांनी नगर परिषदेत विकास कामांना गती देणे, सामाजिक न्याय जपणे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी ठाम भूमिका घेण्याची ग्वाही दिली। यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक फिरोज शेकूवाले, जाकीर शेख, सुभान खेतीवाले, हमीद शेख, अमन शाह, प्रमोद गायकवाड, गोपी डेडुळे, डॉक्टर मिलिंद खंडारे आदींनी मनोगत व्यक्त करत जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा संकल्प केला। या पदग्रहणासह कारंजा नगर परिषदेतील प्रशासक राज संपुष्टात आलाय। 2016 मधील निवडणुकीनंतर 2021 मध्ये कार्यकाळ संपल्यानं प्रशासक नेमण्यात आले होते। 4 वर्षानंतर लोकप्रतिनिधींच्या हाती आता पुन्हा सत्ता आली आहे। यापूर्वीही विविध कालखंडात नगर परिषदेत प्रशासक राज राहिले होते। कार्यक्रमास नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे, हाजी रफिक अकबानी, मोहम्मद बिलाल पुंजानी उपस्थित होते। प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून शहर विकासाला चालना दिली जाईल असं वाघमोडे यांनी सांगितलं। यावेळी सूत्रसंचालन संघरत्न नरवाडे यांनी केलं, तर आभार हेमंत चौरे यांनी मानलं। कार्यक्रमाला नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूज करता वाशिमहून ज्ञानेश्वर वरघट यांची रिपोर्ट। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।